सर सर खड़े रह गए सर टांगले साहब उभे राहना हॅलो उमेदवार नाही दिसत बड़े यार हाँ सर एक मिनिट इकडे या तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जायचं दिसलं जमरा मध्ये आपण प्रचार कार्यालयाचं उद्घाटन केलेलं आहे. काय आवाहन करणार मतदारांना? आता नुकतेच आम्ही प्रभाग क्रमांक 22चे आमच्या उमेदवार प्रणिताताई भंडारी यांच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन केलं. या उद्घाटन प्रसंगी आमचे प्रदेशचे सरचिटणीस प्राचार्य सलीम शेख सर, आमच्या महिलांच्या जिल्हाध्यक्ष छायाताई जंगले, आमचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष मुबारक भाई, परत दुसरे जिल्ह्याचे उपाध्यक्ष सतीश बापू देशमुख, जिल्हा सचिव आमचे जावेद भाई, राजेंद्र चव्हाण, उपस्थित सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यावेळेला उपस्थित होते. आणि आता नुकतंच आमच्या सर्वांच्या पदाधिकारी कार्यकर्त्याच्या उपस्थितीत कार्यालयाचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो. त्याचबरोबर या भागातील परिसरामध्ये मला असं वाटतं की गेली अनेक वर्षांपासून शहरामध्येच गेली 10 वर्षापासून निवडणुका नव्हत्या. आत्ता त्या निवडणुका यावेळेला होत आहेत. तर त्याच्यामध्ये कार्यकर्त्यामध्ये उत्साह आहे, लोकांमध्ये उत्साह आहे की या शहराचा विकास हा ठप्प झाला होता. आणि विकास करण्यासाठी मला असं वाटतं की ज्या आता प्रभाग आहे, प्रभाग रचना त्यांनी केली, तर त्या प्रभागामध्ये उमेदवार हे चांगले असले पाहिजेत, लोकाभिमुख काम करणारे असले पाहिजेत. म्हणून आम्ही जे प्रणिताताई भंडारींची निवड या प्रभागातून जी केली, याचं कारण असं नाही की त्या उच्च शिक्षित आहेत आणि त्या ॲडव्होकेट आहेत, कोर्टामध्ये प्रॅक्टिस करतात. म्हणजे त्या उच्च शिक्षित असून समाजाचे काय प्रश्न आहेत हे त्यांना त्याची जाणीव आहे, माहिती आहे. या शहरात प्रामुख्याने मोठा प्रश्न पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे. अनेक वर्षापासून पिण्याचा प्रश्न भेडसावतो आहे. प्रश्न लोकांना प्यायला पाणी मिळत नाही, 10-10 दिवस पाणी येत नाही. आणि त्याचबरोबर रस्ते कसे आहेत आपण पाहतात, रस्त्याची वाहतूक व्यवस्था नीट नाही. हे कोणताही सगळे नागरी समस्या इतक्या आहे की त्याच्यावर बोलले तर कठीणच आहे. आणि म्हणून काय झालं की याच्यासाठी आता मला असं वाटतं की या प्रभागातील सर्व जनतेला आम्ही विनंती करू की त्यांना असं आव्हान करू की त्यांनी प्रणिताताई भंडारी यांना, मला असं वाटतं की त्यांनी 100% त्यांनी निवडून दिलं पाहिजे, त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आता उमेदवार समोर असतील, कोणत्या कोणत्या पक्षाचे कोण कोण आहेत काय हे असेल, परंतु त्याच्याशी आम्ही त्या खोलात आम्हाला जायचं नाही आहे. आम्हाला कोणावर टीका टिप्पणी करायची नाही आहे.
कारण ती वेळच नाही आहे की रोज काय घडतंय राजकीय जीवनात आपण पाहतोय. परंतु या भागाचा विकास करण्यासाठी मला वाटतं निश्चितपणाने प्रणिताताई भंडारीसारख्या एका तरुण महिला उमेदवार ज्या आहेत, ज्यांचा आदर्श आहे आणि सातत्याने चांगलं काम आहे, त्यांची चळवळ मोठी आहे समाजात आणि त्यांना समाजकामाची आवड आहे. रोजसुद्धा त्यांनी समाजकामामध्ये त्यांना लोकांचे सुख दुःख अडीअडचणी ज्या काय घेत असतील, पोलीस स्टेशन असेल, तहसील आहे, कलेक्टर आहे, प्रभागामध्ये कुठे कचऱ्याचा प्रश्न आहे, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे, शिक्षणाचा प्रश्न आहे, रस्त्याचे प्रश्न, हे सगळे प्रश्न घेऊन त्या संघर्ष करत आल्या. जर त्यांना निश्चितपणाने या प्रभागातील जनतेने त्यांना आशीर्वाद दिला आणि त्या जर नगरसेवक झाल्यात, मला असं वाटतं या भागातले चांगले प्रश्न या ठिकाणी त्या प्रश्नाची सोडवणूक करतील आणि निश्चितपणाने मला असं वाटतं 100% त्या निवडून येतील. त्यांच्या पाठीशी पक्ष आहे, ते जनता जनार्दन आहे आणि गोरगरीब जनता त्यांच्या पाठीशी आहे. या ठिकाणी आता या निवडणुकीत काय होणार तुम्हाला माहिती आहे. जे काही युती सरकारचे पक्ष आहेत, धनदांडगे आहेत, पैसा त्यांच्याकडे आहेत, पैशाले उमेदवार आहेत. आमच्या प्रणितीताई ज्या आमच्या राष्ट्रवादी पक्षात सगळेच सर्व उमेदवार जे म्हणेल पवार साहेबांच्या पक्षाचे, हे सर्वसामान्य उमेदवारांना आम्ही या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे. इथं आम्ही काही पैसा हा त्यांचा हे ठरवलेलं नाही आहे. देताना की गरीब कार्यकर्ता असेल, लोकात काम करणारा कार्यकर्ता असेल तर त्याला उमेदवारी दिली पाहिजे, म्हणून त्याच्यातली एक निवड प्रणिताताईची आहे. तर मला असं वाटतं की या ठिकाणी जनतेला पुन्हा मी पक्षातून आव्हान करेल की त्यांनी एका ताकदीने एका सर्व समाजातील जाती धर्मांना, कारण शरद पवारचा विचार आहे. आज प्रणिताताई असतील, छायाताई असतील, आम्ही सगळे असू, तर हा विचार शरद पवार साहेबांचा आहे. महिलांसाठी त्यांचं महिलांसाठीचं साहेबांचं योगदान काय, सुप्रियाताई सुळेंचं राज्यात त्याच्यात काय घेतलं. तर आदरणीय पवार साहेबांचं काम हे देशाला राज्याला माहिती आहे. त्या विचाराला प्रेरित होऊन मला असं वाटतं की सगळ्या जाती धर्माला सोबत घेऊन चालणारा हा पक्ष आहे साहेबांचा. त्याचं प्रतिनिधित्व या भागामध्ये भंडारीताई करतील, निश्चितपणाने लोकांच्या अपेक्षा पूर्ण करतील एवढा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा सर्वांना हात जोडून विनंती करतो की येत्या 15 तारखेला आमच्या पक्षाची निशाणी आहे तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हाच्या समोर बटन दाबून प्रचंड मताने त्यांना विजयी करावा असं आव्हान या ठिकाणी करतो आणि थांबतो. महिलांचे प्रश्न काय आहेत, आपल्याला काय वाटतं या निवडणुकीत? खरं तर स्थानिक वसाहतीमध्ये जे प्रश्न असतात तर हे जास्त करून खरं तर महिलांशी निगडीत असतात. मग ते पाणी असेल, कारण की आपण बघतो की शहरामध्ये 10 दिवस 11 दिवस 12 दिवसानंतर पाणी येतं आणि ज्या दिवशी पाणी येणार असेल तर त्या दिवसाचं नियोजन, म्हणजे ज्या दिवशी पाणी येणार असेल त्या पद्धतीने दिनचर्येचं नियोजन, मग ते घरातला कार्यक्रम असेल, लग्न असेल तर ते बघून ते नियोजन त्या ठिकाणी करावं लागतं. तर सगळ्यात जास्त पाणी असेल, रस्ते असतील, वीज असेल, या सगळ्यांच्या गोष्टींचा जास्त सामना हा महिलांना करावा लागतो. आणि आज या ठिकाणी प्रभाग नंबर 22मधून एक उच्च विद्याविभूषित ज्या आमच्या प्रणिता भंडारी ह्या ज्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या ज्या उमेदवार आहे, तर ह्या आज या ठिकाणी उमेदवार म्हणून आपल्यासमोर निवडणुकीसाठी उभे आहेत. तर मी सगळ्यांना विनंती करेल की अशा सुशिक्षित आणि स्थानिक प्रश्न असतील तर ते सोडण्याचं ज्यांना नॉलेज आहे, ज्यांना ज्ञान आहे आणि ज्यांना समाजसेवेची आवड आहे, समाजकार्याची तळागाळातल्या लोकांपर्यंत जाऊन विशेषतः महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्या प्रयत्न करतात, तर त्यांच्यासारख्या उमेदवाराला नक्कीच आपण सर्वजण प्रचंड मताने निवडून द्याल. त्यांची निशाणी आहे तुतारी वाजवणारा माणूस. तर ह्या चिन्हाच्या समोर बटन दाबून त्यांना प्रचंड मताने आपण निवडून द्यावं अशी मी जाहीर विनंती आपल्याला करते. धन्यवाद. आपण उमेदवार आहात प्रभाग नंबर 22 मध्ये, काय संकल्प आहे तुमचा? सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. मी प्रणिता सागर भंडारी, एक म्हणजे शिकलेली मुलगी आहे. आपल्याला जसं आपण बघतो की आजकाल म्हणजे जे सध्याची वागणूक आहे किंवा जे वातावरण आहे आपल्या इथे, तर मला इच्छा आहे समाजकार्याची की मला तुम्ही जर संधी दिली की मी ते समाजकार्य करण्यास, जर तुम्ही मला जर थोडी जरी संधी दिली तर मी ते करू शकते, असं मला विश्वास आहे की आपल्या लोकांवरती, आपल्या विचारांवरती आपले जर विचार एकमेकांचे जुळले तर मी त्या गोष्टी करू शकते. सर्वप्रथम जसं मला असं वाटतं की आपल्या प्रभागामध्ये युवकांची रोजगारची फारच म्हणजे खूपच दुःस्थ आहे. म्हणजे जे युवक जे आहेत तर ते म्हणजे आजही आत्ताच्या परिस्थितीला जे युवक जे आहेत तर त्यांना काम वगैरे रोजगार नाही. तर मी पुरेपूर प्रयत्न करेल की
की मी त्यांना रोजगार देण्याचा मी पूर्णपणे प्रयत्न करेन. नागरी समस्या काय आहेत? तिथे सगळ्यात जास्त जे आपलं जायकवाडी धरण आहे, जे आपलं नाथसागर आहे, तर ते पाणी आपल्याकडे येत नाही. तर ते बऱ्याच ठिकाणी ते अडवलं जातं. तर मी ती महानगरपालिकेना विनंती म्हणा किंवा जसं आपल्या महानगरपालिकेत जर काम करण्याचा कार्य करण्याचं जर आपलं सौभाग्य लागलं तर मी ते पूर्णपणे कार्य करेल की महानगरपालिकेचं पाणी आपल्या 22 नगर प्रभागामध्ये आणण्याचा पूर्ण प्रयत्न करेल मी, आणि ते करेल. त्याच्यानंतर महिलांचे राहिलं काही प्रश्न आहेत का इथले? हो, आहेत महिलांचे प्रश्न. तर मी ते पर्सनली जाऊन स्वतः मी ते सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि याच्या पुढेही मी करेल. आरोग्य आणि शिक्षणाची सुविधा आहे का इथं? फार कमी आहे, तर मी ते अजून वाढवण्याचा प्रयत्न करेल. आरोग्य सुविधा सगळ्या गोष्टी, जसं स्कूल झाल्या, जर सध्या ग्रामीण स्कूल आहे तर आपण त्यांना अजून प्राधान्य देऊ, आणखी ग्रामीण स्कूल वाढवू, असं मी पूर्णपणे आश्वासन देते. पूर्णपणे मी करण्याचा प्रयत्न करेन. प्रभागातील नागरिकांना काय आवाहन करणार? मी प्रभागातल्या नागरिकांना हे म्हणेल की तुम्ही एक सुशिक्षित महिला किंवा एक शिकलेल्या विद्यार्थी म्हणा, एक शिकलेल्या लोकांना तुम्ही मतदान करा की ते पुढे जाऊन आपली वाटचाल करतील, की आपल्या प्रभागासाठीचे प्रवृत्ती करतील. जर तुम्ही मला निवडून देण्याचा प्रयत्न केला तर आभारी होईल.